त्या दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्र यांच्या वतीनं आज कॉम्रेड क्रांतिकारक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. दलित स्वयंसेवक संघाच्या वतीनं दर महिन्याला एक असे बऱ्याच वर्षापासून व्याख्यानमाला घेण्यात येते. या व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक माननीय दादासाहेबजी सोनवणे, त्यांचे सहकारी इंजिनियर सुदर्शनजी कांबळे आणि DSS चे सर्व पदाधिकारी यांनी आज मला या ठिकाणी कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी निमित्त कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि लोकशाही क्रांतीचे तत्वज्ञान या विषयावर बोलण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलेले आहे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा विचार, त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांची कृती या संदर्भात काही विवेचन मी करावं अशा प्रकारे दादासाहेब सोनवणेंनी मला सूचना केली. DSSच्या मासिक व्याख्यानमालेमध्ये जवळजवळ 93-94च्या दरम्यान मी बोललेलो आहे. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यावरून पुण्यामध्ये जो एक मोठा वाद झालेला होता, बजाज हटाव अण्णा बिठाव, आणि त्या नंतर निघालेल्या DSSच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चामध्ये मी सहभागी होतो आणि तेव्हापासून सातत्यानं कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांबद्दल एक चर्चा हे आम्ही सातत्यानं करत आलेलो आहोत. 2009 साली या संदर्भात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचार कार्याबद्दल एक विशेषांक विशाल लोखंडे यांनी संपादित केला होता. त्यातही मी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे क्रांतिकारक जैविक बुद्धिजीवी अशा पद्धतीचा एक छोटा लेख लिहिलेला होता. तर आम्ही सातत्यानं या संदर्भामध्ये विचार करत आलेलो आहोत. आज या विषयावर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी मार्च 1958 मध्ये पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं आणि ह्या उद्घाटनपर भाषणामध्ये त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलं की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून हे कामगार कष्टकऱ्यांच्या तळहातावर पेललेले आहे, दलितांच्या तळहातावर पेललेले आहे. हे जे वाक्य आहे हे केवळ एक वाक्य नाही, तर ते महावाक्य असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ते महावाक्य हे कधी बनतं, जेव्हा एखाद्या सर्वसाधारण वाक्यातून आपल्याला आपल्या जीवनाला दिशा देणारं अशी काही एक संकल्पना ही मिळते, तेव्हा ते वाक्य केवळ महावाक्य ठरत नाही. आणि ते महावाक्य हे केवळ महावाक्य राहत नाही, तर तो एक सिद्धांत बनून, एक तात्विक संकल्पना बनून आपल्या समोर ते येते. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या त्या भाषणातलं हे पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित श्रमिकांच्या तळहातावर पेललेली आहे, हा सिद्धांत अण्णाभाऊंचा जो आलेला आहे
तो तात्विकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. त्याआधी लोकनाट्याच्या सुरुवातीला म्हणजे पारंपरिक तमाशा वगनाट्याचं लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊंनी रूपांतर केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सुरुवातीला वंदनाची पद्धत जी आहे ती पद्धत बदललेली आहे. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की प्रारंभी मी आजला कर ज्याचा येथे पुदिला, जो व्यापुनी संसाराला हलवी या भूगोला. या ठिकाणी पुन्हा एकदा कर म्हणजे हाताचं महत्व ते सांगतायत. या ठिकाणी हे जे मत आहे म्हणजे कोणत्याही देवदिकाची पूजा ते करत नाहीत. तर प्रारंभी मी आजला कर ज्याचा येथे पूजिला. कर म्हणजे हात. आणि हीच गोष्ट भारतीय परंपरेमध्ये महत्वाची आहे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा जीवनविषयक दृष्टिकोन, कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा जीवनविषयक सिद्धांत, त्यांचं तत्वज्ञान हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. भारतीय परंपरेमध्ये एक चैतन्यवादाची परंपरा आहे आणि दुसरी भौतिकवादाची परंपरा आहे. चैतन्यवादी परंपरा असं मानते, तत्वज्ञानातली चैतन्यवादी छावणी असं मानते की ही पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली आहे. म्हणजे एका अतिमानवी शक्तीनं या पृथ्वीची निर्मिती केलेली आहे. या पृथ्वीची निर्मिती करणारा माणूस नाही आहे, या पृथ्वीला आकार देणारा माणूस नाही आहे, तर ती अतिमानवी किंवा अमानवी शक्ती आहे आणि ती चैतन्यानं भरलेली आहे. अशा पद्धतीचा दैववाद हा या संकल्पनेमधनं चैतन्यवादामधनं पुढे येताना दिसतो. या चैतन्यवादी छावणीला विरोध करणारी चार्वाक गौतम बुद्धांपासून ते आजपर्यंत एक भौतिकवादी छावणी हे कार्यरत असताना आपल्याला दिसते. आणि भौतिकवादी छावणीचं म्हणणं असं आहे की अनुभव आणि त्या अनुभवावर आधारित तर्क हा महत्वाचा आहे. ज्या शक्तीचा अनुभव येत नाही, जी शक्ती डोळ्यांना दिसत नाही, त्या शक्तींनी या पृथ्वीची निर्मिती केली आहे हे मानणं चूक आहे. आणि म्हणून जे अस्तित्वात आहे तेच सत्य आहे, जे अनुभवाला येतं तेच सत्य आहे. याचा अर्थ जे भौतिक आहे ते सत्य आहे. अशा पद्धतीची मांडणी हे भौतिकवादी छावणीनं केलेली आहे. चैतन्यवादी छावणीने असं सांगितलं की आधी विचार जन्माला येतो आणि मग भौतिक जन्माला येतं. भौतिक वास्तवाला विचार आकार देतो, म्हणून विचार मन हे महत्वाचं आहे. आणि भौतिकवादी छावणी असं म्हणते की शरीर आहे म्हणून मन आहे, शरीर आहे म्हणून विचार आहे, भौतिक अस्तित्व आहे म्हणून चेतना आहे. आणि म्हणून भौतिक अस्तित्वाशिवाय चेतनेला अस्तित्व असू शकत नाही. हा जो संघर्ष आहे, चैतन्यवादी चिदवादी छावणी जी आहे ती यातून विषमतेच्या समर्थनाकडे जाते. आणि या चैतन्यवादी छावणीनंतर वेद हे अपौरुषीय आहेत. ते अपौरुषीय असल्यामुळे त्यामध्ये बदल करण्याचा मानवाला अधिकार नाही असं म्हणण्यापर्यंत ही चैतन्यवादी छावणी आपल्याला नेते. आणि भौतिकवादी छावणी जीवनाच्या अस्तित्वाला सामोरं जायला आपल्याला शिकवते. या दोन परंपरांच्या मध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे मार्क्सवादाची दृष्टी लक्षात घेऊन ती आत्मसात करून भौतिकवादी दृष्टिकोन अंगीकारतात. आणि मग ते आपल्याला सांगतात की हे पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही, दलितांच्या तळहातावर पेललेले. शेषनाग हे एक प्रतीक आहे आणि दलितांचे हात ही एक भौतिक वास्तवता आहे. आणि म्हणून हा फरक लक्षात घेतला पाहिजे. हे महावाक्य हे दोन परंपरांचा संघर्ष सांगणारं महावाक्य आहे. ती संकल्पना आहे की जी पारंपरिक चैतन्यवादी छावणी विरुद्ध भौतिकवादी छावणीचा संघर्ष प्रतीत करणारी संकल्पना आहे. या अर्थानं हाताचं महत्व हे सुद्धा महत्व आहे. प्रारंभी मी आजला
कर ज्याचं आहे ते हाताची पूजा आहे. याचं काय कारण आहे? याचं कारण असं आहे की या देशामध्ये श्रमाला प्रतिष्ठा नव्हती, हाताला प्रतिष्ठा नव्हती, आणि म्हणून या देशामध्ये बुद्धी आणि श्रम, मेंदू आणि हात यांचा संबंध तोडण्यात आलेला होता. केवळ मेंदूला प्रतिष्ठा आणि विचारांचं काम करणारं, ज्ञानाचं काम करणाऱ्याला प्रतिष्ठा, श्रम करणाऱ्याला प्रतिष्ठा नाही. उलट श्रम करणाऱ्याच्या वाटेला तुच्छता आलेली होती. आणि या अर्थानं अण्णाभाऊ सांगतायत की हे जे आहे श्रम आणि मेंदू यांची ताटातूट हे आम्हाला मान्य नाही, आणि म्हणून आम्ही हाताची पूजा करतो आणि त्याला महत्व देतो. जो हात जो व्यापूनी संसाराला, हा संसार जो ही पृथ्वी जी आहे ती त्याच्यावर उभी आहे, हलवी या भूगोला, या भूगोलाला हलवणारा हात आहे, आणि म्हणून त्याची तुलना आम्ही करतो, त्याची पूजा आम्ही करतो असं ते सांगतात. हा पुन्हा एक भारतीय परंपरेमध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की सनातन छावणीनं या गोष्टींना हात आणि मेंदू यांचा केवळ त्यांचा संबंध तोडलेला नाहीये, तर त्याच्या पलीकडे जाऊन कर्मविपाकाचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि कर्मविपाकाचा सिद्धांत असं सांगतो की या जन्मी हे भोग तुझ्या वाट्याला आलेले आहेत, याचं कारण तुझं नशीब, तुझा प्रारब्ध. आणि ते प्रारब्ध असं काय आहे, याचं कारण तू मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असण्याची शक्यता आहे. आदरणीय विनोबा भावे सुद्धा हिंदूच्या व्याख्येमध्ये ज्या कसोट्या लावतात त्या कसोट्यांमध्ये पुनर्जन्मावर विश्वास असणे ही एक कसोटी म्हणून ठेवतात. परंतु विनोबा भावे त्याचा कर्मविपाकाची सिद्धांताशी संबंध लावत नाहीत, पण तो सनातनी छावणीनं लावलेला आहे. आणि सनातनी छावणीनं मागच्या जन्मी केलेल्या पापाचं फळ म्हणून या जन्मी तो मांग, महार, चांभार किंवा अस्पृश्य म्हणून जन्माला आलेला आहे. हे जे प्रारब्धाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, हे जे कर्मविपाकाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते मनुस्मृतीमध्ये, श्रुतींमध्ये, पुराणांमध्ये सातत्यानं येतं. आणि मग गाजावाजा करून पुराण आणि श्रुती स्मृती सांगतात की या देशामध्ये जे आहे, जे भोग वाट्याला आले तेच भोगत आयुष्य काढणं हेच नशीब आहे आणि हेच योग्य आहे. कर्मविपाकाचा सिद्धांत हा भारतीय मेंदूंचा, भारतीय हिंदूच्या मेंदूचा ताबा घेऊन असलेला सिद्धांत आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे जेव्हा हाताचं महत्व सांगतात आणि या हाताने या भूगोलाची, या संसाराची निर्मिती केलेली आहे, दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही अतिमानवी शक्तीनं नाही असं सांगतात, तेव्हा ते हा कर्मविपाकाचा सिद्धांत मांडतात. मग जग अस्तित्वात आहे, ते ज्ञेय आहे, ते जाणून घेता येतं, ते समजून घेता येतं. हीच गोष्ट हे अण्णाभाऊंच्या साहित्यातून सातत्यानं व्यक्त होताना आपल्याला दिसते. त्यामुळे अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये देवभोळेपणा येत नाही, चैतन्यवाद चिदवाद येत नाही, पुनर्जन्म येत नाही, कर्मविपाक येत नाही. या सगळ्याला विरोध करणारी पात्र ही त्यांच्या कथा कादंबऱ्यांचे नायक बनतात. ते जग समजून घेणारे आहेत, जग समजून त्याचा अर्थ लावणारे आहेत, आणि केवळ अर्थ लावून थांबत नाहीत. कार्ल मार्क्सनं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, आजपर्यंत अनेक तत्ववेत्यांनी या जगाचा अर्थ लावलेला आहे, परंतु खरा प्रश्न आहे तो जग बदलण्याचा. हे जर विषमतेवर, अन्यायावर, गतानुगतिकतेवर उभं असलेलं जग असेल तर ते बदलणं आवश्यक आहे. आणि म्हणून मग अण्णाभाऊ दोन प्रश्नांची उत्तरं ते आपल्या साहित्यातनं देतात. एक, तेच पहिल्यांदा स्पष्टपणे सांगतात की हे जग हे समजून घेतलं पाहिजे, ते अस्तित्वात आहे आणि त्यामध्ये वर्ग आहेत आणि म्हणून वर्ग संघर्ष आहे. आणि हा वर्ग संघर्ष जो आहे तो आपल्याला समजल्याशिवाय आपल्याला जग बदलता येत नाही. म्हणजे त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन हा या पद्धतीने विकसित झालेला. भारतीय परंपरेतल्या या दोन ज्या छावण्या, चैतन्यवादी आणि भौतिकवादी, याच्या पलीकडे
अण्णाभाऊ साठे जात आहेत आणि मग त्यांच्यामध्ये त्यांच्या इतिहासाच्या भानामध्ये इतिहास समजण्यामध्ये जे येतं ते काय आहे, ते चक्रधरांचं उदाहरण देतात, ते ज्ञानेश्वर एकनाथ आणि तुकाराम महाराजांचं उदाहरण देतात. जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये ज्या छावणीनं लढाई केली त्यांची सगळ्यांची उदाहरणं ते आपल्या वाङ्मयामधनं, कथांमधनं, शाहिरीमधनं सातत्यानं देताना आढळतात. आणि म्हणून चैतन्यवाद आणि भौतिकवाद या कप्पेबंद नाहीत, तर चैतन्यवादी छावणीमध्येही काही विषमतेला विरोध करणारे लोक आहेत आणि भौतिकवादी छावणीमध्येही जाती व्यवस्थेचं समर्थन करणारे लोक आहेत. या अर्थानं भारतातील तत्वज्ञानाचा संघर्ष हा चैतन्यवाद आणि भौतिकवादाच्या पलीकडे जाऊन ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी, जाती व्यवस्था समर्थक श्रीदास्य समर्थक विरुद्ध जाती व्यवस्था आणि श्रीदास्य विरोधक अशा छावण्यांमधला आहे, हे कॉम्रेड शरद पाटलांचं प्रतिपादन आहे. आणि त्याची बीज हे अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि हे खुद्द कॉम्रेड शरद पाटलांनी म्हटलेलं आहे की अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये वर्ग संघर्ष येतो, त्याचबरोबर अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये जाती संघर्षही येतो. कॉम्रेड शरद पाटील असं म्हणतात की हा संघर्ष हा त्यांच्या नेणिवेतून व्यक्त होतो. एका अर्थानं हे बरोबर आहे, कारण अण्णाभाऊ साठेंनी ज्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे ते संपूर्ण वर्णन हे गतकाळाचं आहे. एका अर्थानं ग्रामीण साहित्याकडे आपण जर बघितलं, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य आणि भटके विमुक्तांचं साहित्य, या सगळ्या साहित्यांच्या चळवळींची निर्मिती हे शहरामध्ये आलेल्या साहित्यिकांकडून झालेले. राखीव जागांमधून जो एक नवा मध्यमवर्ग उदयाला आला, त्या मध्यम वर्गानं नव्या आधुनिक जगाच्या तुलनेमध्ये आपल्या गतजीवनाकडे बघितलं आणि मग त्या तुलनेतून खाली तर या मध्ये पावसामुळे काही व्यत्यय आलेला होता, पुन्हा सुरू करतो. तर अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये चैतन्यवाद विरुद्ध भौतिकवाद या छावणीचं रूप येतं, परंतु या संघर्षाचं रूप येतं, परंतु त्यातून स्पष्टपणे भौतिकवादाची त्यांनी बाजू घेतलेली आहे. ब्रह्मसत्य, जगन मिथ्या, हे जग मिथ्या आहे, ही पृथ्वी हे मिथ्या आहे आणि ब्रह्म हेच सत्य आहे, या पद्धतीचा विचार हा ब्राह्मणी छावणीने मांडलेला आपल्याला आढळतो. अण्णाभाऊ प्रारंभी मी आजला याच पोवाड्यामध्ये पुन्हा असं म्हणतात की ऊर ब्रह्मांडाचे फोडी, काळाची हाडे मोडी, आकाशाखाली ओढी, तो मी आज वंदिला, रुद्ररूपी ज्याची शक्ती, मानवाची करीतो भक्ती. म्हणजे तो हात जो आहे तो सत्य आहे, श्रम सत्य आहेत, माणूस सत्य आहे, ही पृथ्वी सत्य आहे. या पद्धतीची भूमिका हे अण्णाभाऊंच्या साहित्यामधनं आपल्याला येताना दिसते. या संपूर्ण जे जग असत्य आहे, जग मिथ्या आहे असं सांगणाऱ्या विषमतावादी, कर्मविपाकवादी छावणीला नेहमी सत्ताधाऱ्यांचं पाठबळ असतं. या सिद्धांताला सत्ताधाऱ्यांचा कायम पाठिंबा असतो. याचं कारण या सिद्धांताच्या आधारे आज प्रचलित असलेलं शोषण, आजची विषमता झाकण्याची सोय उपलब्ध असते. आणि म्हणून हे जग एकदा असत्य मानलं आणि ब्रह्मसत्य आहे आणि आज काय आहे तर पुनर्जन्माचं फळ आहे, पापाचं फळ आहे मागच्या गतजन्मीच्या, असं एकदा सांगितलं की गतानुगतिक जीवन जगण्याला दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. हे सगळं तोडून अण्णाभाऊ भौतिकवादाचं नवतत्वज्ञान, आणि केवळ भौतिकवादाचं नाही तर विषमता अंताचं नवतत्वज्ञान हे पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत. त्याचं बीजारोपण ते आपल्या साहित्यातनं करतायत. साहित्यिकाला नव्या तत्वज्ञानाची निर्मिती करण्याचं श्रेय देताना शक्य आहे का, तर खरंच शक्य आहे. याचं कारण असं की साहित्यिक हा आपल्या
कल्पनाशक्तीच्या आधारे वास्तवाच्या खांद्यावर उभं राहून पुढचं भवितव्य जे आहे, पुढची वाटचाल जी आहे ती जोखण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून त्याच्या साहित्यात केवळ प्रतिबिंबवादी पद्धतीनं आजच्या काळाचं वर्णन येत नाही, तर त्या साहित्यिकाच्या साहित्यामध्ये नवीन समाजाचं दर्शन आपल्याला घडतं. हे नव समाज दर्शन घडवण्याची ताकद या मोठ्या साहित्यिकांमध्ये असते. कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी एका बाजूला जग कसं आहे त्याचं वर्णन केलंय, त्याची विषमता, त्यातलं दारिद्र्य, त्यातलं शोषण, त्यातला अन्याय, त्यातला अत्याचार, या सर्व गोष्टींचं वर्णन त्या भौतिक परिसरासह, त्या माणसांच्या आजूबाजूच्या परिसरासह येतं. म्हणून भटक्यांची पालं येतात, गावकुसा बाहेरचं जगणं येतं आणि गावकुसाच्या आतलंही जगणं येतं. गावकुसाच्या आतले बलुतेदार येतात, शेतकरी येतात, शेतमजूर येतात, मराठा येतात, कुणबी येतात आणि हे सगळे आपल्या सांस्कृतिक, भौतिक परिसरासह या साहित्यामध्ये, अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये येतात. बरबाद्या कंजारी येतो, तसा वारणेच्या खोऱ्यामध्ये हिंदूराव पाटील सुद्धा येतो. मर्यायचा गाडा ही प्रतिसरकारच्या संदर्भातली चळवळी येते आणि सावकारशाहीच्या विरोधामध्ये लढणारे नायक सुद्धा अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये दिसतात. तर ही जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टींनी अण्णाभाऊ साठे वर्ग संघर्षाच्या पुढे जाऊन वर्गजाती संघर्षाची ललकारी देतात. आणि ते केवळ वर्गजाती संघर्षापर्यंत थांबत नाहीत, तर त्यांच्या ज्या चित्रापासूनच्या नायिका जर आपण बघितल्या तर त्या लढाऊ नायिका आहेत. त्या ग्रामीण भागातल्या सरंजामशाहीच्या जोखडाखाली गाडल्या गेलेल्या आणि त्या विरोधामध्ये संघर्ष करणाऱ्या नायिका आहेत आणि शहरामध्ये गिरण्यांमध्ये काम करणाऱ्याही नायिका आहेत. या नायिकांचा हा जो संघर्ष आहे, तो संघर्ष ते चित्रित करतात आणि ते स्त्री पुरुष समतेचं तत्वज्ञान आपल्याला सांगतात. आणि म्हणून एका अर्थानं अण्णाभाऊ हे या पद्धतीनं सनातनी विषमतावादी छावणीला नकार देत, अब्राह्मणी छावणीची पायाभरणी करत, जात वर्ग श्री दास्यांताचा संघर्ष आपल्या साहित्यातून व्यक्त करत पुढे जातात. आणि मग ज्या लोकशाही क्रांतीची कल्पना त्या कालखंडामध्ये कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड बीटी रणदिवे आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये मांडलेली होती, त्या लोकशाही क्रांतीच्या तत्वज्ञानाला ते नवा आकार देत आहेत. हे जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची लोकशाही क्रांतीची संकल्पना आहे, ती लोकशाही क्रांतीची संकल्पना ही वर्गीय लोकशाही क्रांतीची संकल्पना आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातून ती व्यक्त होताना दिसते, पण त्याचबरोबर ज्या पद्धतीनं अण्णाभाऊंचे विविध जात धर्मीय नायक, कारण त्याच्यामध्ये मुस्लिम नायकही आहेत, हे विविध जात धर्मीय नायक जे येताना दिसत आहेत आणि ते त्यांच्या साहित्यामध्ये नव्या बंडखोरीचा विचार सांगताना आणि त्याचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे वर्गीय लोकशाही क्रांतीच्या पलीकडे जाऊन जाती व्यवस्था अंताच्या दिशेनं जाणारा विचार, तत्वज्ञान ते आपल्याला सांगतायत. अण्णाभाऊ एका बाजूला म्हणतायत की एकजुटीचा नेता झाला कामगार तयार. हे लोकशाही क्रांतीच्या संकल्पनेमध्ये कामगार जो आर्थिक सर्वहारा आहे त्याचं नेतृत्व लोकशाही क्रांतीसाठी आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यावेळच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केलेलं होतं. पण अण्णाभाऊ इथं थांबत नाहीत. ते म्हणतायत, मध्ययुगाची जीर्ण हाडे ही निरंकुश राजे, देशी धन्वंतांचे साथी परकी साम्राज्ये, फाडून या बुरखा उघड जगादाव. मध्ययुगाची जीर्ण हाडे हे काय आहे तर मध्ययुगातून चालत आलेली जी जाती व्यवस्था आहे, जाती व्यवस्थेनं केलेलं शोषण आहे, त्या संदर्भामध्ये अण्णाभाऊ साठे बोलताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्याचबरोबर ब्रिटिश वसाहतवादाबद्दल, साम्राज्यवादाबद्दल ते बोलतायत आणि देशी धन्वंतांचे साथी परकी साम्राज्य, हे देशी भांडवलदारांना साथ करणारे परकी साम्राज्यवाद जो आहे त्याच्या संदर्भात ते सांगतायत. हे सगळं ते सांगतायत, समजावून सांगतायत. आणि त्यानंतर ते असं म्हणतायत, शेतकरी आणि दलित जनाला घेऊन या पाठी, लोकशाही क्रांतीच्या आपुल्या एका ब्रिदासाठी, कोटी करी ज्याने ध्वजा लाल धरेली,
म्हणजे हे हातामध्ये लाल झेंडा ज्यांनी कोट्यावधी लोकांनी धरलेला आहे तो लोकशाही क्रांतीच्या एका बीजासाठी आहे. म्हणजे लोकशाही क्रांती जी या देशामध्ये आवश्यक आहे, जी घडणं अपेक्षित आहे, त्या क्रांतीचं तत्वज्ञान हे अण्णाभाऊ सांगतायत. ते आर्थिक सर्वहाराला बरोबर घ्या सांगतायत आणि त्याचबरोबर मध्ययुगाची जीर्ण हाडे जी आहेत ते तोडण्यासाठी आपल्याला दलित आणि शेतकरी यांची एकजूट बांधावी लागेल. या पद्धतीचं लोकशाही क्रांतीचं नेतृत्व आणि लोकशाही क्रांतीची त्याच्या दोस्त शक्ती आणि लोकशाही क्रांतीचा आशय याच्याबद्दल आपल्याला अण्णाभाऊ सांगताना दिसत आहेत. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे या अर्थानं एक जैविक बुद्धिजीवी. अंतोनियो ग्राम्सी या इटालियन विचारवंतानं जैविक बुद्धिजीवीची संकल्पना मांडलेली आहे. जैविक बुद्धिजीवी जे आहेत ते आपल्या काळातल्या समस्या जाणून घेतात, त्या जोखतात आणि त्या समस्या पूर्तीच्या दिशेनं ते मांडणी करतात. ते तळागाळातून आलेले असतात आणि आपल्या भोवतालच्या समाजाबद्दल, समूहाबद्दल आणि त्याच्या मुक्तीबद्दलचा विचार ते करत असतात. खरं तर विचारवंत किंवा तत्वज्ञ हे दोन प्रकारचे आहेत, बुद्धिजीवी दोन प्रकारचे आहेत असं अंतोनियो ग्राम्सी सांगतो. एक पारंपरिक बुद्धिजीवी जे चर्चमधनं धर्मोपदेशक म्हणून आलेले असतात, ते परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे बुद्धिजीवी, आणि दुसऱ्या बाजूला ज्या नव्या शक्ती उदयाला येतात ते आपल्या बरोबर आपले बुद्धिजीवी घेऊन येत आहेत. आणि त्याचबरोबर प्रस्थापित व्यवस्था जी आहे ती शेतकरी कष्टकऱ्यांमधून उदयाला आलेल्या नव्या बुद्धिजीवींनाही नोकरशाहीच्या रूपानं डॉक्टर, वकील, इंजिनियर असे जे जे तयार होतात त्यांना निरनिराळ्या स्वरूपामध्ये ही प्रस्थापित व्यवस्था आपल्यामध्ये सामावून घेते आणि ती सामावून घेऊन ही व्यवस्था टिकवण्यासाठी प्रयत्न करायला त्यांना भाग पाडते. ते प्रयत्न करण्यासाठी ती त्यांना झुंकते. अशा प्रकारचे बुद्धिजीवी जे आहेत, या बुद्धिजीवींच्या पलीकडे क्रांतिकारी जैविक बुद्धिजीवी असतात जे संख्येनं अल्प असतात, परंतु ते आपल्या समूहाला एक वैचारिक दिशा देतात, मार्गदर्शन करतात आणि लढण्यासाठी प्रेरणा देतात. म्हणजे ते केवळ जैविक बुद्धिजीवी नाही तर अण्णाभाऊ साठे क्रांतिकारी बुद्धिजीवी होतात, हे या कसोट्यांवर आपल्याला सांगता येतं. अण्णाभाऊ साठेंनी परिस्थितीचं, सभोवतालचं, गत इतिहासाचं केवळ वर्णन केलेलं नाही, त्यांनी इतिहासाचा अर्थ सांगितलेला आहे आणि इतिहासातली आपली परंपराही सांगितलेली आहे. जे त्यांनी चक्रधरांच्या बद्दल सांगितलं, जाती व्यवस्थेच्या समकालीन अस्तित्वाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की कोणी सांगितलं अस्पृश्यता गेली आहे, कोणी सांगितलं जाती व्यवस्था संपुष्टात आलेली आहे, हे ते सांगतायत. आणि दुसऱ्या बाजूला भांडवलदार वर्गाच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे अशा प्रकारचे परकी साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये लढा देण्याच्या सांगणाऱ्या प्रतिसरकारच्या संदर्भामध्ये ते वर्णन करतायत आणि तो लढा हा लोकांसमोर आणण्याचाही प्रयत्न करतायत. वारणेच्या खोऱ्यात असेल किंवा मरियाईच्या गाडामध्ये असेल, हिंदूराव पाटील असतील किंवा इतर त्यांची पात्र आहेत, तर ही पात्र शेतकरी जाती जमातीतल्या शोषितांचं प्रतिनिधित्व करणारी अशा प्रकारची पात्र त्यांनी रंगवलेली आहेत. आणि म्हणून एक समग्रता, एक सर्वव्यापकता ही अण्णाभाऊंच्या साहित्यातून व्यक्त झालेली आहे. त्याचा पाया जो आहे तो पाया, तात्विक पाया, हा अब्राह्मणी भौतिकवादाचा, क्रांतिकारी अब्राह्मणी भौतिकवादाचा अशा प्रकारचा पाया आहे. एका अर्थानं दलित श्रमिक एकजुटीच्या घोषणेला दादासाहेब गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या भूमी हक्काच्या लढ्यामध्ये जेव्हा कम्युनिस्ट लालभाऊ टाळ आणि निळा झेंडा एकत्र आले त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर एक घोषणा दिली गेली दलित श्रमिक एकजुटीची. ही घोषणा आजूबाजूला हे बाबूराव बागुल किंवा आरबी मोरे, कॉम्रेड आरबी मोरे यांनी दिलेली होती. पण त्या पुढे जाऊन नंतर वर्णलढा, वर्गलढा एकत्र गेला पाहिजे ही घोषणा हे पॅन्थरच्या जाहीरनाम्यामध्ये व्यक्त होताना, दलित पॅन्थरच्या जाहीरनाम्यात दिसते. त्या घोषणेला तात्विक आधार देण्याचं काम आंबेडकर मार्ग समन्वयाच्या निमित्तानं डॉक्टर रावसाहेबांनी केलं, डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी केलं आणि त्याचं तत्वज्ञानात मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद या तत्वज्ञानात रूपांतर कॉम्रेड शरद पाटलांनी केलं.
एका घोषणेपासून ते एका नवीन तत्वज्ञान निर्मितीपर्यंतचा हा जो प्रवास आहे, याची पायाभरणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाडच्या रेल्वे कामगारांसमोर जे सांगितलं, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे कामगार वर्गाचे दोन शत्रू आहेत, यात आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये झालेले आपल्याला दिसते. आणि म्हणून ते सांगतायत की एकजूट जनतेची सांधुनी, जनराज्याची करुणी बांधणी, पूर्ण लोकशाहीला आणुनी गाऊ मक यशगान. म्हणजे एकजूट जनतेची सांधून जनराज्याची करुण बांधणी, हे सगळं जे पोलादी निर्धार ते आपल्याला सांगतायत, तो पोलादी निर्धार कशातून व्यक्त होतोय? जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊनी चलबा पुढती, नव महाराष्ट्रा निर्मुन जगती. हे जे आहे, या जग बदल, हे जग जे आहे विषमतेवर आधारलेलं, अन्यायावर आधारलेलं जग जे आहे ते तोडण्यासाठी, ते बदलण्यासाठी, कारण हा क्रांतिकारी अब्राह्मणी भौतिकवाद आहे, तो विषमतेला नकार देऊन थांबत नाही, तो हे विषमतेवर आधारलेलं जग बदलण्याच्या दिशेनं जातो. ते जग कोण बदलणार आहेत, कोणत्या सामाजिक शक्ती बदलणार आहेत, ते अण्णाभाऊ सांगतायत. आणि या सामाजिक शक्ती लोकशाही क्रांती करतायत. त्याचा तात्विक आधार काय? तर जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव. म्हणजे एका बाजूला रशियाचा प्रवास वर्णनामध्ये स्टालिनग्राडचा पोवाडा मध्ये आपल्याला दिसेल, स्टालिनग्राडच्या पोवाड्यामध्ये त्यांनी नाझीवादाच्या विरोधामध्ये झुंज देणारा स्टालिन आणि रशियन जनतेला सलाम केलेला आहे. हा नाझीवाद जो आहे हा फॅसिझमचाच एक प्रकार आहे. आणि हा नाझीवाद, हा फॅसिझम, हा जो आहे हा विषमतेचं समर्थन करणारा, विषमता क्रूर पद्धतीनं अंमलात आणणारा, हजारो लोकांना तुरुंगात टाकणारा, धर्म, वंश, जात याच्या आधारे निरंकुश वर्चस्व गाजवणारा फॅसिझम, नाझिझम जो आहे, त्याला विरोध अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ हे वैश्विक दृष्टिकोनातून संपूर्ण जगाकडे बघतायत. आणि हे जग बदलता येतं, हे जग आहे, हे ज्ञेय आहे, हे जाणून घेता येतं, समजून घेता येतं, आणि या जगाला बदलता देखील येतं. त्या बदलाच्या प्रेरक शक्ती अण्णाभाऊ साठे सांगतायत. हे अण्णाभाऊ साठे या ठिकाणी सांगतायत. या अर्थानं ते क्रांतिकारी बुद्धिजीवी आहेत असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. आणि अण्णाभाऊंचे पोवाडे तुम्ही बघा, त्यांची मुंबईतली लावणी बघा, किंवा तुम्ही त्यांच्या वैजंता, चित्रा, चिखलातील कमळ सारख्या कादंबऱ्या बघा. या सगळ्यातून पहिल्यांदा त्यांनी दलित स्त्रीला नायिका केलेला आहे. आणि हे भटक्या विमुक्त स्त्रिया, म्हणजे त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या कालखंडामध्ये एक विभावरी शिरूरकर उर्फ मालतीबाई बेडेकर सोडल्या तर कुणीही भटक्या विमुक्तांबद्दल लिहिलेलं नाही. या अर्थानं सुद्धा केवळ ग्रामीण साहित्याचे नाही, तर ग्रामीण भटक्या विमुक्त दलित साहित्याची पायाभरणी, संपूर्ण जे प्रवाह मराठी साहित्यामध्ये नव्यानं, किंबहुना स्त्रीवादी साहित्याची सुद्धा एका अर्थानं पायाभरणी हे अण्णाभाऊ साठेंनी केलेले आपल्याला आढळते. या अर्थानं अण्णाभाऊ साठे हे या संपूर्ण साहित्य क्षेत्राला तात्विक दृष्टिकोनातून छेद देण्याचा प्रयत्न करतात. प्रतिभा शक्तीच्या बद्दल मी म्हणालो मगाशी की परतत्वाचा स्पर्श होतो ते सुंदर. इथं माणसाच माणसाला स्पर्श करत नाहीत, तिथं परतत्वाचा स्पर्श कधी माणसाला होणार? या प्रकारचा, या पद्धतीचा प्रश्न हा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून व्यक्त होताना आपल्याला आढळतो. आणि म्हणून अण्णाभाऊंनी ज्या दिवशी लेखणी हातात घेतली त्याच दिवशी त्यांनी मनूचा एक नियम तोडलाय. न स्त्री शूद्राय मतीम दद्यात, शूद्र आणि स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार नाही. वेद मंत्र त्यांनी ऐकले तर त्यांच्या कानामध्ये तप्तशिशाचा रस होता. त्यांनी पठन केले तर त्यांचा कंठच्छेद करा. त्यांनी ते म्हटले तर त्यांना त्यांची जीभ हसडा. या प्रकारच्या आज्ञा मनुस्मृतीने दिलेल्या आहेत. ज्या दिवशी अण्णाभाऊ साठे नावाच्या गावकुसाबाहेरच्या एका कष्टकरी माणसानं, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजात जन्मलेल्या माणसानं
मातंग समाजातल्या एका माणसानं लेखणी हातात घेतली, तोच या देशातल्या सनातनी मनुवादी छावणीला दिलेला धक्का होता आणि मनुवादी छावणीच्या खाली पेरलेला सुरुंग होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या अर्थानं अण्णाभाऊंचे आणि अण्णाभाऊ हे का करू शकले याचं कारण पुन्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे. नासी फडके आणि अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये एक कथा उषाताई डांगेंनी उषक्काल या त्यांच्या आत्मनिवेदनामध्ये सांगितलेली आहे. उषाताई म्हणतात की नासी फडके हे त्यावेळेचे मोठे साहित्यिक, त्यांनी डीनना म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंना डी म्हणलं जायचं, डीनना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी असं सांगितलं की मला मोर्चा बघायला यायचंय, मला एका कादंबरीसाठी ते आवश्यक आहे, तर तुमचा मोर्चा असेल तेव्हा मला कळवा. डीननी म्हणजे डांगेंनी ते कळवलं. त्या पद्धतीनं नासी फडके मोर्चा बघण्यासाठी मुंबईला आले. मोर्चा निघाला, मोर्चाच्या पाठीमागून नासी फडके गाडीमध्ये बघून मोर्चा निहाळत होते आणि त्याच मोर्चाच्या सुरुवातीला अण्णाभाऊ साठे लाल झेंडा हातात घेऊन एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, हे बदला या रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार सारखे ललकारी देत होते. हा फरक जो आहे तो रस्त्यावर एक माणूस मोर्चाचं नेतृत्व करतोय आणि त्या मोर्चाचं प्रवक्तेपण करतोय ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, आणि गाडीमध्ये बसून तो मोर्चा निहाळणारे नासी फडके यांच्या साहित्यामध्ये या दोन्ही गोष्टी त्याच पद्धतीने येणार. आणि म्हणून नासी फडकेंचं साहित्य, कलावादी साहित्य हे वरवरचं राहिलं आणि ते जीवनाचा वेग घेऊ शकलं नाही. अण्णाभाऊंच्या साहित्यानं तो घेतलेला आहे असं आपल्याला आढळतं. आणि म्हणून एका अर्थानं जीवनवादाला आणि सत्याला आत्मसात केल्याशिवाय आपल्याला साहित्य निर्मिती करता येत नाही, हे अण्णाभाऊ साठे जे म्हणतायत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा दुसरी एक गोष्ट, ज्या क्रांतिकारी तत्वज्ञानाची ते पायाभरणी करतायत किंवा ज्या प्रकारचे क्रांतिकारी बुद्धिजीवी म्हणून अण्णाभाऊ साठे पुढे येत आहेत, तर एक लक्षात घेतलं पाहिजे त्या काळामध्ये की अण्णाभाऊ सातत्यानं जीवन, व्यवहार आणि साहित्य यांचं नातं असल्याचं सांगतायत. मार्क्सवादी दृष्टिकोनामध्ये जगामध्ये सर्वत्रच जेव्हा जेव्हा विचार झालेला आहे तेव्हा विचार आणि व्यवहार, तत्व आणि कृती यांचा अनन्य संबंध असतो, यांचं एक जैविक नातं असतं. जेव्हा तत्वज्ञान अडखळतं तेव्हा व्यवहार त्याला मार्गदर्शन करतो आणि व्यवहार जेव्हा थांबतो, कुंठित होतो, तेव्हा तत्वज्ञान त्याला रस्ता दाखवतं. अशा प्रकारचा तत्वज्ञान आणि व्यवहाराचा द्वंद्वात्मक संबंध आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे कामगार, कष्टकरी, दलित, श्रमिक आणि सर्व शोषित जाती जमातींचं प्रतिनिधित्व करतायत आणि ते प्रतिनिधित्व करण्यासाठी ते सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाऊन बसत नाहीत, ते प्रतिगाम्यांच्या आश्रयाला जाऊन बसत नाहीत, ते प्रस्थापितांच्या आश्रयाला जाऊन आपली कवनं रचत नाहीत, आपली साहित्य निर्मिती करत नाहीत, तर ते प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लाल बावटा घेऊन आपला विचार आणि व्यवहार यांची एकरूपता ते दाखवत आहेत. आज अखिल भारतीय साहित्य संमेलनाची परंपरा आहे. त्या परंपरेनं अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर यांना कधीच साहित्य संमेलनांना निमंत्रण दिलं नाही. क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि भाई उद्धवराव पाटील हे तीन शेतकरी नेते आणि हे तीन कामगार, कष्टकरी, श्रमिक, दलितांचे नेते या सर्वांनी मिळून संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणपणाला लावले, झुंज दिली आणि यांनी केलेल्या जागृतीमुळे संयुक्त महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर हा सामील झाला. हा इतिहास आपल्या डोळ्यादेखत आज सांगितला जात नाही आणि विनाकारण या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्याचं श्रेय हे यशवंतराव चव्हाणांना दिलं जातं. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्थान दिलं जात नाही. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात तर अण्णाभाऊ साठेंच्या काळातच कुसुमावती देशपांडेंनी अण्णाभाऊ साठेंचा उल्लेखही केलेला नव्हता. म्हणजे या सर्वांनी वाङ्मयाच्या इतिहासाबाहेर, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या बाहेर आणि त्याचबरोबर एकंदर मराठी साहित्य संमेलनाच्या वाङ्मयीन व्यवहाराच्या कक्षेबाहेर, गावकुसाबाहेर अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि गव्हाणकरांना ठेवलेलं आपल्याला आढळतं. आणि म्हणूनच तरी सुद्धा अशा प्रकारचा अन्याय
हा डोळ्यादेखत होत असताना सुद्धा अण्णाभाऊ साठे प्रस्थापितांच्या रांगेत उभे राहिले नाहीत. प्रस्थापितांच्या संदर्भामध्ये त्यांनी दाताश्रित संबंध नाकारलेले आहेत. म्हणजे दाता देणारे ते आणि आम्ही आश्रित हा संबंध त्यांनी नाकारलेला आहे. आणि हा विद्रोह हा त्यांच्या तत्वज्ञानातून त्यांच्या साहित्यातून व्यक्त होताना आपल्याला आढळतो. हा व्यवहार हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आज हा व्यवहार सोडून अण्णाभाऊंचा राजकीय व्यवहार, अण्णाभाऊंचा वाङ्मयीन व्यवहार, अण्णाभाऊंचा तात्विक व्यूह या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यातला एक जिन्सीपणा हा आपण अंगीकारला पाहिजे. तरच कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना खऱ्या अर्थानं आपण आदरांजली वाहिली असं होईल. जात वर्ग श्री दास्यांताच्या लोकशाही क्रांतीची जी कल्पना ही अण्णाभाऊ साठेंनी व्यक्त केलेली होती, या लोकशाही क्रांतीच्या तत्वज्ञानाचं जे सुतोवाच त्यांनी केलेलं होतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तीच जन्मशताब्दी निमित्त त्यांना आदरांजली होईल. या अर्थानं अण्णाभाऊ साठेंच्या एकंदर साहित्य आणि तत्वज्ञान याच्या संदर्भातला विचार हा होणं आवश्यक आहे. आणि तो विचार ज्या पद्धतीनं पुढे जाईल त्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंच्या विचारांमधले अनेक दुवे जे आपल्याला आजवर माहीत नव्हते ते दुवे आपल्या समोर येतील. जसं आपला जीवन व्यवहार अधिक योग्य रीतीनं संघर्षाच्या दिशेनं प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये ठामपणे पुढे जाईल त्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठे आपल्याला अधिक समजतील. कारण अण्णाभाऊंच्या जाणीवा या संघर्षातच विकसित झालेल्या होत्या आणि त्या संघर्षाच्या अनुभवाशिवाय आपल्यालाही अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे कळणं शक्य नाही. कारण ते काही महालामध्ये किंवा विद्यापीठांच्या उंच इमारतींमध्ये लिहिलेलं साहित्य नाही, तर ते साहित्य हे जगणाऱ्या माणसानं दुःख भोगणाऱ्या आणि त्या दुःखाला उलट प्रश्न विचारणाऱ्या आणि त्या दुःखाच्या विरोधामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष करणाऱ्या माणसानं लिहिलेलं हे साहित्य आहे. आणि म्हणून हे साहित्य ज्या लोकशाही क्रांतीच्या तत्वज्ञानावर उभं आहे ते तत्वज्ञान समजून घेणं आणि तो वाङ्मयीन व्यवहार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकणारा, समरसता किंवा प्रतिभा संगम सारख्या संमेलनांवर बहिष्कार, विषमतावादी संमेलनांवर बहिष्कार टाकणारा वाङ्मयीन व्यवहार हा असला पाहिजे. कलावादाच्या विरोधामध्ये जीवनवादाची बाजू घेणारा साहित्य व्यवहार हा अब्राह्मणी साहित्य व्यवहार आपल्या साहित्यातून व्यक्त व्हायला पाहिजे. आणि प्रस्थापितांना विरोध करत स्वाभिमानाची अस्तित्वाची लढाई पुढे नेणारा राजकीय व्यवहार हा आपण पुढे नेला पाहिजे. हेच खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांच्या लोकशाही क्रांतिकारी तत्वज्ञानाची बैठक होती, ती आपण समजून घेतली पाहिजे. हे समजून घेण्याची संधी मला दलित स्वयंसेवक संघाच्या वतीनं दादासाहेब आणि त्यांच्या सर्व दादासाहेब सोनवणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला दिली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दलित स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचे ज्यांनी आज या ठिकाणी हजेरी लावली किंवा यानंतर फेसबुकवर जे बघणार आहेत त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मी क्रांतिकारी अभिवादन करतो. सत्य की जय हो. एंड काय झालं का? नाही ना, ते आम्हाला नाही जमलं का? ते चालूच नाही झालं. बघायला लागतं आपला आज कनेक्टिव्हिटी पण बोलतो. आलं का रे? चांगलं झालं आज, उलट खणखणीत मस्त. मला असं वाटलं मी इथूनच माझ्या याच्या फेसबुकला इथं लक्ष चाललं असतं वॉच पार्टीच्या ऐवजी. होय, लाव बरं फोन. आता आले का उदाहरण बिदाहरण? आता हे काय झाले आपल्याला माहित नाही, त्याला बघायला लागलं. आता परत दादासाहेब सोनवणे आले होते नंतर